नमस्कार मित्रांनो, विनोदोगातीलही तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र मित्रांनो आता ह्या मलिकाचं एक भूतकाळातील केलेलं पापाचं सत्य समोर येणार आहे. कारण मलिकाने जे आता भूतकाळामध्ये आता इतकं कारस्थान मोठं घडून आणलेलं होतं आणि त्याचा एक आता पुरावा भयानक मात्र एका व्यक्तीने समोर आणलेला आहे आणि ती व्यक्ती मात्र आता मलिकाला कसं धमकावणार आहे आणि ब्लॅकमेल करून तिला मात्र आता तिच्याकडून कशी जिरून मात्र आता ही सत्य सगळ्यांच्या समोर आणणार आहे. तेव्हा मित्रांनो आता या व्हिडिओमध्ये सविस्तर नक्की काय होणार आहे. मलिकाला मात्र आता भूतकाळातील तिला असं वाटतं की कोणी आपल्याला बघितलं नसेल, परंतु असं कोणतं एक सत्य दडलेलं आहे आणि त्या सत्याने मात्र आता शेवटी मलिकाच्या सगळ्या पापाचा बॉम्ब आहे तर तो फुटला जातो आणि शेवटी सगळं काही सत्य मात्र आता सगळ्यांच्या समोर येतं. तर ते बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण मलिकाची पूर्णपणे जिरणार आहे. आता सविस्तर नक्की काय होतं तत्पूर्वी मात्र तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता विनोदोगातीलही तुटेना या मालिकेचे डेली अपडेट्स रोजच पाहायला मिळतील. तेव्हा मित्रांनो हे बघा, आता अर्पिताने केलेल्या जे काही आता ह्या लबाडीचा पुरावा सोनंदीने मात्र समोर आणलेला असतो आणि अर्पिताचे सगळं सत्य उघड केलेलं असतं. ते आता मात्र ह्या अर्पिताने खोटं नाटक करून आपल्या नवऱ्याला धमकावून यामध्ये सामील करून घेतलेलं असतं. आपल्या आईला मारण्याची धमकी दिलेली असते. ज्याप्रमाणे मलिका वागत होती त्याचप्रमाणे आता ही अर्पिता वागत आहे आणि हे सगळं सोनंदीने आता समोरच्या समोर उघड केलेलं असतं आणि शेवटी आता ह्या समोरने अर्पिताला तिच्या घरी जाण्यासाठी आता कायमची धमकी दिलेली असते. परत जर या घरात तू आलीस तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल, कारण जे काही तू वागतेस ते सगळं काही तू चुकीचं वागतेस, कारण तुझी चूक खूप मोठी आहे आणि जे काही तू चूक केलेली आहे तर ती चूक आता माफ करण्याच्या लायकीची सुद्धा नाही. कारण या घरात आल्यापासून मात्र तू जे काही करत आहे ती प्रत्येक गोष्ट चुकीची करत आहे. त्यामुळे आता येथील ऐशाराम हे बाजूला सोड, परंतु या घरात तुला आता थांबता सुद्धा येणार नाही असं मात्र आता त्यांनी धमकावलेलं असतं. म्हणून मात्र आता सगळेजण हे अर्पिताचा म्हणजे रागराग करत असतात आणि रागानेच तिला तिथून जायला सांगतात. तेव्हा आता मित्रांनो सविस्तर आता म्हणजे ह्या अर्पिता तिच्या घरी गेलेलीच असते आणि अर्पिता तिच्या घरी गेल्यानंतर आता मात्र ह्या मलिकासमोर आणखीन एक टेन्शन उभं राहतं. कारण अर्पिताने जेव्हा आता ही मला मलिकाने करण्यासाठी सांगितलेलं असतं म्हणून मलिकाची पूर्णपणे बोलती बंद होऊन तिला सोनंदीचा आता खूपच राग आलेला आहे. कारण ह्या सोनंदीला सोडायचं नाही, किती काही झालं तरी तिला जन्माची शिक्षा द्यायचीच असं तिने आता ठरवलेलं असतं. त्यानंतर मात्र आता मलिकाची बोलती बंद झालेली आहे. परंतु आता जेव्हा सोनंदी आता जेव्हा आदिरा निघून गेलेली असते आणि तिला समजावून ती आता पुन्हा मंदाला तिची माफी मागायला तिने सांगितलेले असतात आणि तेवढ्यात आता त्या सरलाताई आहेत तर त्या सरलाताई सोनंदीला भेटतात. त्या सोनंदीला विचारतात की काय आहात तुम्ही, कारण बरेच दिवस झाले आपली भेट नाही आणि जेव्हा तुम्ही त्या राजवाड्यांच्या घरामध्ये आता नव्हतात म्हणजे त्या अगोदर मी बरेच दिवस राजवाड्यांच्या घरात काम केलेलं आहे आता लहानपणापासून. समोर आणि सोनंदी ही सगळेजण आता थोडे लहान होते आणि सोनंदीला ते सांगत आहे की सोनंदी खरंच समोर पहिल्यापासून खूपच अगदी मन मिळावं आणि खरंच सगळं समजून घेणारा मुलगा आहे, खूप शांत. आणि जेव्हा आजींना बरं वाटत नव्हतं कारण त्यांच्या घरामध्ये तो अपघात घडलेला होता, परंतु त्यांच्या घरामध्ये आता त्या मलिका काकू आहेत ना तर ते खूप डेंजर बाई आहे. कारण घरातील माणसांची त्यांना अजिबात किंमत नाही, कारण घरामध्ये काय कोणासाठी ते काय करतात, किती कारस्थान करतात हे त्यांनाच माहिती आहे. कारण त्यांनी आता जे काही कारस्थान केलेलं होतं आणि त्यांच्या जे गाडीचा ड्रायव्हर होता तर माझे मिस्टर काही दिवस त्यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून कामाला होते, पण आज मात्र म्हणजे असं काहीतरी पुरावे आम्ही ठेवलेले आहेत. कारण त्या मलिकाच्या पापाचा आम्हालाच अगदी बघून म्हणजे अगदी त्रास होतोय. कारण असं भूतकाळामध्ये त्यांनी एक पाप केलेलं होतं, कारण घरच्याच माणसाचा इतका मोठा अपघात त्यांनी घडून आणला. खरंच मला अपेक्षा नव्हती की हे सगळं काही त्या करतील म्हणून. आपल्या नवऱ्याचा समोरच्या आईवडिलांचा अपघात त्यांनी घडून आणला गाडीचे ब्रेक फेल करून आणि त्याचसोबत मात्र माझे मिस्टर आहे तर माझ्या मिस्टरांचा सुद्धा खरंच दुर्दैवी मृत्यू झाला. तेव्हा सरलाताई सांगायला सुरुवात करतात की ह्या सगळ्यामध्ये म्हणजे त्यांचा हात होता. कारण जेव्हा आता माझे मिस्टर त्यांच्यासोबत ड्रायव्हिंगला गेले होते तर त्याच वेळेस त्यांचा मोबाईल घरी राहिला होता, पण जे काही मलिकाचं बोलणं वगैरे आहे तर ते सगळं रेकॉर्ड होऊन आता त्यामध्ये
मी जेव्हा ऐकलं तेव्हा मला खरंच भीती वाटली. आणि जेव्हा मी आजींची सेवा करायला त्या घरात होते त्यावेळीसुद्धा मल्लिकाताईंचं वागणं मी पाहत होते. मल्लिकाताई प्रत्येक गोष्टीत माझा रागराग करायच्या आणि परंतु आजी मात्र माझ्याशी खूप शांत आणि अगदी म्हणजे इतक्या प्रेमाने वागायच्या. पण ह्या मल्लिकामाई म्हणजे ह्या कायमच पहिल्यापासून कटकारस्थानी होत्या. काही ना काही कटकारस्थान करायच्या आणि घरातील व्यक्तींना त्रास द्यायचा. सगळं काही प्रॉपर्टी हडप करण्यासाठी त्यांचं हे एक सुरू असलेलं नाटक होतं. पण आज मात्र माझे तरीसुद्धा त्यांचे पुरावे आहेत. कारण जे त्यांनी भूतकाळात ते अपघात घडवला होता ते अपघात मला आत्तापर्यंत मी कधीही ते सांगितलं नाही. कारण त्यांनी त्या कोणत्या थराला जाऊ शकतात, त्यांच्यामुळे माझे पती गेले आणि त्या काय काय करू शकतात म्हणून त्या भीतीने मी कधी कुणाला सांगितलं नाही. पण हे बघ अगं स्वानंदी, तू मात्र आता या सरपोतदारांच्या घरातील मुलगी आहे आणि आता राजवाड्यांच्या घरातील, आणि त्यात म्हणजे समोरची बायको असल्या कारणाने मात्र मी सगळं हे तुझ्यासमोर सांगत आहे. कारण इतक्या दिवस हे सत्य मात्र आता इतकं दडून ठेवलं मला खूप कठीण जात होतं. परंतु आज मात्र मला माझं मन मोकळं करावं असं वाटलं. कारण एकटी पडले आणि त्यात म्हणजे अगं जेव्हा आदिराच्या घरी गेले, आदिरा लहानपणापासून खरंच खूप समंजस मुलगी आहे. इतक्या मोठ्या घरात वाटली तरीसुद्धा तुझ्या आईला ते खूप समजून घेते आणि तुझ्या आईसाठी माझी त्यांनी नर्स म्हणून अगदी म्हणजे ठरवलं होतं. पण तरीसुद्धा त्यांनी निवड केलेली असताना मात्र मी जेव्हा मदत करायला त्या घरात गेले, पण त्या मंदाताई त्या तर एकदम त्या मल्लिकाताईंसारख्याच आहेत. कारण त्या मंदाताई सारखी बडबड करत असतात, वाटेल कुणाला काय बोलतात, आदिराचा सुद्धा सारखा अपमान करत असतात. किती सहन करते ती मुलगी शांत आहे म्हणून सहन करते. परंतु आता मात्र खरंच मला वाईट वाटतं त्या गोष्टीचं. कारण ही किती म्हणजे मुलगी इतकी समजदार असून सुद्धा तिच्या वाट्याला इतकं सर्व काही आलं. ती मंदाताई सारखे बडबड करत असतात, वाटेल तसा अपमान तिचा करत असतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो ना, परंतु मला एक गोष्ट सांगा, आई आहेच तशी. आईला कितीही समजावलं, कितीही काही केलं तरी तीसुद्धा आता ह्या मल्लिका काकूंसारखी आहे. परंतु एक म्हणजे ती कधी कुणाच्या अशा जीवावर उठत नाही. तिला आता कधी असं वाटत नाही की कुणाच्या जीवावर उठावं म्हणून. परंतु आता ही मल्लिका काकू आहे तर त्या मात्र म्हणजे स्वतःच्या नवऱ्याच्या सुद्धा जीवावर उठल्या. म्हणजे स्वतःच्या नवऱ्यांना सुद्धा त्यांनी ॲक्सिडेंट करून मारण्याचा प्रयत्न केला. हे आत्तापर्यंत मला माहिती नव्हतं. कारण आता समोरच्या आई बाबांचा अपघात झालेला आहे, एक खूप मोठा अपघात झाला हे फक्त माहिती होतं. परंतु हे सगळं काकूंनी घडून आणलं हे माहिती नव्हतं. म्हणून स्वानंदीला फार मोठा धक्का बसलेला असतो. स्वानंदी म्हणते की काकू कोणकोणत्या थराला जाऊ शकतात असं वाटलं नव्हतं. आणि त्याच वेळेस आता स्वानंदी त्यांना विचारलं की हे बघा सरलाताई, तुम्ही एक काम करताल का, तुम्ही मला त्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग वगैरे देताल का. कारण त्यावेळेस काय घडलं होतं हे सगळं काय मला खरंच त्या सगळ्याची खूप गरज आहे हो. तेव्हा सरलाताई म्हणतात की तुम्ही कधी या माझ्याकडे, मी तुम्हाला कधीही देऊ शकते. स्वानंदी म्हणते की कधीही नाही, मी आत्ताच येते आणि आत्ताच्या आत्ता ह्या सगळ्याची मला खरंच खूप गरज आहे. कारण त्या अजूनसुद्धा इतक्या कटकारस्थानी आहे आणि समोरच्या विरोधात मात्र म्हणजे राजवाड्यांच्या विरोधात काही ना काही कटकारस्थान करत असतात. आणि घरामध्ये असे अनेक कटकारस्थान त्यांनी आत्तापर्यंत केलेले आहे. कुणाची जीवाची खेळल्या, कुणाला काय त्रास देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हे सगळं माझ्या डोळ्यासमोर आहे. परंतु माझ्याकडे पुरावे नाहीत. एकदा की मला पुरावा मिळाला तर राजवाड्यांच्या समोर मी त्यांचं खरं रूप आणू शकते. परंतु आता देवकृपेने मात्र एक त्यांचं खरं रूप आहे तर ते सगळ्यांच्या समोर येत आहे. तेव्हा सरलाताई लगेच तो मोबाईल आहे तर ती रेकॉर्डिंग मात्र आता लगेच स्वानंदीला देतात आणि स्वानंदीला म्हणतात की हाच त्या अपघाताचा एक शेवटचा पुरावा उरला होता आणि आज मी तो तुमच्या स्वाधीन केला. मला खरंच खूप मोकळं वाटतं. कारण मी माझ्या पतीवर जे काही आताही आरोप होते ते सगळे दूर झालेत. कारण आज तुम्ही हे सगळं त्यांना न्याय मिळवून देऊ शकतात. तेव्हा मात्र स्वानंदीला ती रेकॉर्डिंग मिळालेली असते आणि स्वानंदी जेव्हा घरी येते तेव्हा पुरावेसहित आलेली असते. कारण घरामध्ये आता ही अर्पिताच्या वागण्यावरून सगळेजण मल्लिकाचा रागराग करत आहे. आज समर आणि आजी तर मल्लिकाशी बोलायला तयार नसतात. परंतु आता जेव्हा स्वानंदी तो पुरावा घेऊन आलेले असते तर आणखीन एका पापाचा भूतकाळातील बॉम्ब मात्र स्वानंदी फोडणार असते. तेव्हा लगेच स्वानंदी ते पुरावा वगैरे आहे तर ते रेकॉर्डिंग सगळ्यांच्या समोर घेऊन येते. सगळ्यांना बाहेर बोलावते, मल्लिकाला सुद्धा बाहेर बोलावते की काकू बाहेर या, अजून काहीतरी समाचार बाकी आहेत, लवकरात लवकर या. तर मल्लिका आता खूपच घाबरते. मल्लिकाला असं वाटतं की नक्की काय झालं असेल, ही स्वानंदी असं का बोलत असेल, हिच्याकडे आणखीन कोणते आपल्या विरोधात पुरावे आहे. कारण आत्तापर्यंत हिने तर सगळे पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला आणि आपलं सगळं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणण्याचा सुद्धा. पण आता नवीन आणखीन काय हिने कट कारस्थान
बसलं असेल. आता काही झालं तरी ह्या स्वानंदीला धडा शिकवावाच लागेल. जेव्हा आता काकू रागाने बाहेर येते आणि स्वानंदीच्या मात्र आता ती केस धरणार आणि स्वानंदीला केस धरून ओढणार, तेवढ्याच समर बाहेर येतो. समर म्हणतो की काकू, ही कोणती वागण्याची पद्धत आहे? स्वानंदीशी असं वागताना तुला काहीच कसं वाटत नाही? तेव्हा काकूची पूर्णपणे बोलती बंद होते. काकूला असं वाटतं की समर घरात नाही आणि ह्या स्वानंदीला आपल्याला धडा शिकवता येईल, म्हणून घाईघाईने मात्र ती स्वानंदीचे केस सोडून देते. आणि शेवटी केस सोडल्यानंतर मात्र आता लगेच काकूला धक्काच बसलेला असतो. स्वानंदी म्हणते की काकू, तुम्ही कितीही मला त्रास दिला, किती काही केला तरी शेवटी तुमचं काही सत्य आहे तर ते इतक्या दिवसाचं सत्य शेवटी समोर येणारच. म्हणून मात्र आता जे पुरावा ती रेकॉर्डिंग आहे तर ती स्वानंदीने सगळ्यांच्या समोर ऐकून दाखवलेली असते. कारण भूतकाळामध्ये समर आणि आता त्याच्या आईवडिलांना आणि त्या मलिकाच्या नवऱ्याला मारण्याचा जो प्रयत्न केलेला होता, गाडीचे ब्रेक फेल गेलेले होते, ज्या ड्रायव्हरला तिने हे सर्व करण्यासाठी सांगितलं होतं, ते सगळं काही ड्रायव्हरच्या मोबाईलमधील आता ती रेकॉर्डिंग मात्र स्वानंदीने सगळ्यांना ऐकवलेली असते. आता हे ऐकल्यानंतर आता आजी समर यांना एक खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. म्हणजे आपल्या घरामध्ये जो काही वाढदिवसाच्या दिवशी भूतकाळ घडलेला होता, जो काही इतका मोठा अपघात घडलेला होता, तर त्याला कारणीभूत मलिका काकू आहे. आणि हे सगळं काकूने करण्यासाठी सांगितलं. हे जेव्हा आता समोरच्या समोर येतं तेव्हा समोरच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याचा राग इतका अनावर होतो. तो काकूला म्हणतो की काकू, मी तुला आता माफ नाही करणार, मी तुला पोलिसांच्या ताब्यात देणार म्हणजे देणारच. समरने आता पोलिसांना फोन करून तेथे बोलावून घेतलेलं असतं. कारण आता सगळं सहन केलं असतं, पण आज आपले आई बाबा आणि आपले काकूमुळे आपल्यामध्ये नाही याचं त्याला खूप मोठा राग आलेला असतो आणि आपल्यामध्ये नाही ते त्याचं वाईटसुद्धा वाटलेलं असतं. आणि हे सगळं संपवणारी व्यक्ती कोण? म्हणजे ती म्हणजे काकू. काकूला आता सोडायचं नाही, तिला तिच्या पापाची शिक्षा द्यायची, म्हणून त्याने पोलिसांना बोलावून घेऊन काकूच्या भयानक पापाचा पुरावा दिलेला असतो. आणि शेवटी पोलीस येऊन काकूला बेड्या घालतात आणि काकूला मात्र घेऊन जातात. तर मित्रांनो, शेवटी स्वानंदीला सरलाताईंनी हे सत्य सांगितलेलं असतं आणि सत्याचा उलगडा करून काकूचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी स्वानंदीला एक फार मोठी मदत केलेली असते. तर मित्रांनो, आता स्वानंदी काही अगदी कणखर असते. समर स्वानंदीचे आभार मानतो. स्वानंदीमुळे आज मात्र माझ्या आई वडिलांच्या आणि काकांच्या आत्म्याला शांती मिळालेली आहे, असं म्हणून तो स्वानंदीला जवळ घेतो. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.